नमस्कार. TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथं हजर झालेलो आहे. माझं नाव राजू रेवणकर, व्यवसायाने सराफ. आणि गेल्या बऱ्याच दिवसापासून अनेक प्रश्न दागिने आणि दागिन्याबद्दलचे अनेक प्रश्नाबद्दलची माझे कार्यक्रम हे झालेले आहेत. आज दागिने आणि रत्न यांचं मानवी जीवनात काय महत्त्व आहे याबाबत मी आज संवाद साधण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो आहे. वास्तविक अंगावर अंगभूषित करणे किंवा गुंतवणूक या दोन दृष्टिकोनातून आपण सोन्याच्या अलंकाराकडे बघतो, पण वास्तविक तसं आहे का? परंतु दागिने आणि रत्ने या बाबतीत आपल्याला बऱ्याच काही गोष्टी माहीत नाहीत. आज त्याबद्दलच मी तुम्हाला इथं बरं संवाद साधण्यासाठी आलेलो आहे. दागिने आणि रत्ने ही दोघंही मानवी जीवनाला वैश्विक ऊर्जेशी जोडणारं एक सुंदरसं माध्यम आहे. आपण त्याकडं त्या दृष्टीनं कधीच बघितलेलं नाही आहे. भारतामध्ये ज्या काही प्रथा आहेत, परंपरा आहेत किंवा काही अनेक माध्यमं जी मानवी जीवनाशी जोडलेली आहेत ते शारीरिक आणि मानसिक निरामय करतात. तर ही निरामयता दागिन्याच्या माध्यमातून फार सुंदर आपलं हित साधतं ह्याबद्दल आपल्याला माहितीच नाही आहे. तर सळसळतं चैतन्य प्राप्त करणं आणि ही अंतरप्रेरणा न जागृत करणं या दोन गोष्टीकरता दागिन्यांचा मानवी जीवनाशी फार मोठा एक महत्त्व आहे. आणि आज याबद्दलच मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. तुम्हाला माहीतच आहे की भारतामध्ये स्त्रियाच्या जीवनामध्ये दागिन्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर दागिन्यांना हे स्त्रियांशी का जोडले गेलेले आहे, स्त्री जीवनाशी त्यांचा काय संबंध आहे याबद्दल मी आता थोडीशी तुम्हाला माहिती देतो. की स्वतःचे असे दागिने म्हणजे प्रत्येक स्त्रीचा जेव्हा विवाह होतो तेव्हा त्या विवाहामध्ये तिचे स्वतःचे दागिने म्हणून पहिल्यांदा तिच्याकरता दागिने घडवले जातात. पण हे दागिने का घडवले जातात? तर यामध्ये निश्चित कारण आहे की लग्नानंतर तिच्या शरीरातून एक नवा जीव जन्म घेणार असतो. त्यामुळं तिच्या ऊर्जा शरीराला अधिक ऊर्जादायी बनवायचं आणि त्याच्यातून एक प्रखर व्यक्तिमत्व निर्माण करायचं याकरता दागिन्यांचा वापर होतो. याबद्दल आपण अभिज्ञ आहोत. पण वास्तविक लग्नामध्ये जे काही दागिने हे नारीला घातले जातात त्या अलंकारांना गर्भाधान अलंकार म्हणतात. तर हे गर्भाधान अलंकार तिच्या शरीरामध्ये गर्भस्थापनेपासून ते पूर्ण जन्म घेईन बाळापर्यंत फार महत्त्व ठेवतात. तर वास्तविक असं आहे की दागिन्यामध्ये सुद्धा एकूण 16 प्रकार आहेत. आणि ह्या 16 जसं 16 शृंगार आहेत तसे एकूण 16 दागिने आहेत. आणि स्त्री शरीरावर एकूण 16 असे बिंदू आहेत ज्यांचा थेट संबंध चंद्राच्या 16 कलांशी आहे. आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राची प्रदक्षिणा पृथ्वीच्या उजव्या बाजूने होते. तर यावेळी स्त्रीचं उजवं अंग प्रभावित असतं आणि पुन्हा पौर्णिमा ते अमावस्या यावेळी चंद्राचं परिभ्रमण हे पृथ्वीच्या डाव्या बाजूने चालतं. अशावेळी स्त्रीचं डावं शरीर प्रभावित असतं. तर अशा पद्धतीनं प्रत्येक कलेशी तिचा संबंध यावा, तिचं ऊर्जा शरीर प्रभावित व्हावं म्हणून एकूण शरीराच्या एकूण 16 ठिकाणी बंद घातले जातात. आणि हे बंद घालण्याचे जे काही ठिकाण आहेत किंवा जे बिंदू आहेत तिथं हे एकूण 16 प्रकारचे दागिने तिला घातले जातात. आणि याच्यातूनच तिच्या असे ऊर्जा शरीराला एक प्रभावित करून तिच्या गर्भामध्ये म्हणजे तिची गर्भस्थापना एक प्रखर गर्भाला तिथं स्थापना व्हावी आणि त्यापासून एक प्रखर व्यक्तिमत्व जन्माला यावं या दृष्टिकोनातून या दागिन्यांचा अर्थपूर्णप्रमाणे अभ्यास करून आपल्या पूर्वजांनी त्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आणि याचा वापर आज काय तर काही रूढी परंपरेतून चालूच आहे, पण त्यामागचा नेमका अर्थ माहीत नाही. आणि हाच नेमका अर्थ आज सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर हजर आहे. तर दागिने हे मूळ 4 शास्त्रावर आधारित आहेत. एक धातुशास्त्र, रत्नशास्त्र, प्रतिमाशास्त्र आणि आकारशास्त्र. या 4 शास्त्राचा संगम हा या अलंकारामध्ये असतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे महत्त्वाचं शास्त्र म्हणजे रत्नशास्त्र. तर रत्नशास्त्र हे अतिशय आपल्या पूर्वजांनी अनेक पुराणातून रत्नाबद्दलची बरेच काही वर्णन मांडली आहेत. आणि ती मानवी जीवनाशी फार मोठं आपलं एक संबंध ठेवतात किंवा मानवी जीवनाशी त्यांचं फार मोठं महत्त्वही आहे. यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की मुळातच रत्न का धारण करावं, तर सळसळतं चैतन्य प्राप्त करण्यासाठी आणि अंतरप्रेरणा जागृत करण्यासाठी ह्या रत्नांचा वापर हा अतिशय महत्त्वाचा ठरतो. पण रत्नाचा नेमका संबंध कुठे येतो? तर वैश्विक ऊर्जेशी थेट आपल्याला संबंध साधून ठेवण्यामध्ये रत्नाचा फार मोठा वाटा आहे. तुम्हाला माहीत आहे की आपल्या मनाचे 2 बाजू पडतात, एक जागृत मन आणि एक सुप्त मन. तर सुप्त मन
यामध्ये आपलं व्यक्तिमत्व दडलेलं असतं. सातत्यानं ते तुम्हाला धडका मारत असतं, तुमच्या अंतःकरण जागृत करतं. तुमचं व्यक्तिमत्व काय सांगतं, विविध छंदातून तुमच्यामध्ये काय कला आहेत किंवा तुमच्यामध्ये काय ऊर्जा आहे हे सुचवत राहतं. आणि याच अंतःकरणाचा सातत्याने धडका देण्यासाठी रत्नांचा फार मोठा वापर महत्त्वाचा ठरतो. रत्न जेव्हा तुम्ही धारण करता तेव्हा हे अंतःप्रेरणा सातत्याने धडका देतात आणि तुमच्या मानवी जीवनात तुमच्यामध्ये जे काही सुप्त गुण आहेत त्यांना पुन्हा एक प्रत्यक्षात आणून तुमचं व्यक्तिमत्व जगाला दाखवण्यासाठी ती तुम्हाला कार्यरत ठेवतात. त्यामुळे रत्नांचा वापर हा मानवी जीवनाशी फार मोठं संबंध ठेवतो. एवढंच नाही तर रत्न धारण केल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आणि भावनिक स्तरावर सुद्धा तुम्ही फार प्रभावित होता. शारीरिक जर बघायला तर आपण शारीरिक संस्था जर बघायला गेलं तर शारीरिक आपली शारीरिकता ही 5 संस्थेवर आधारित आहे. एक रक्ताभिसरण संस्था, अस्थि संस्था, मज्जा संस्था, त्यानंतर इथं अस्थि संस्था. तर अशा एकूण वेगवेगळ्या संस्थेवर या रत्नांचा थेट संबंध घडत असतो. यातली एक छोटीशी माहिती देतो तुम्हाला की रक्ताभिसरण संस्था ही सरळ थेट सूर्याशी जोडली गेलेली आहे. जर ढगाळ वातावरण असेल तर सूर्याचं जो आपल्यावर होणारा परिणाम हा हलका ठरतो. अशा वेळी पचनसंस्था बिघडते किंवा पचनसंस्था ही मंद झालेली असते. यामुळे तुम्हाला लक्षात येईल की सूर्यग्रहाचा आपला फार मोठा थेट संबंध येतो. असंच मंगळग्रहाशी सुद्धा मंगळग्रहाचा आपल्या स्नायू संस्थेवर फार मोठा एक संबंध असतो. ज्योतिषी सांगतात की तुमचा मंगळ बिघडला असेल तर तुमचं एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. तर आपण चालताना करताना किंवा सातत्यानं कार्यरत असताना स्नायूचा आपण फार मोठा वापर करतो. मंगळग्रहाचा प्रवाह जर वाईट असेल तर स्नायूंच्या गतीमध्ये एक मंदता येते आणि एक अपघात सहज घडतो. त्यामुळे अशा पद्धतीने मंगळग्रहाशी सुद्धा आपण थेट जोडले गेलेलो आहोत. त्याचप्रमाणे बुध ग्रहाचा आपल्या मज्जासंस्थेशी, त्याशिवाय शुक्र ग्रहाचा आपल्या अस्थिसंस्थेशी आणि ही चंद्रग्रहाचा आपल्या अंतःस्रावी संस्थेशी अशी थेट संबंध आहेत. त्यामुळे रत्न धारण करता या संस्था फार प्रभावित होतात. याशिवाय मानसिकता, तर मानसिकतेवर सुद्धा फार मोठा परिणाम घडत असतो. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला की भगवा रंग जो आहे काय, तर हा भगवा रंग आपल्या मानसिकतेवर फार परिणाम साधतो. ती आपल्या शरीरातल्या किंवा मनातल्या नकारात्मकतेला दूर करत असते. तुम्हाला माहिती असेल की 2 देवांच्या मूर्ती म्हणजे साधारणतः गणपतीला आणखी मारुतीच्या मूर्तींना शेंदूर फासला जातो. तर आपण जेव्हा शेंदूर फासलेल्या गणपतीच्या मूर्तीचं दर्शन घेतो तेव्हा आपल्या बुद्धीतील जी नकारात्मकता ती दूर होते आणि मारुतीचं जेव्हा दर्शन घेतो तेव्हा आपल्या शरीरातील जी काही नकारात्मकता ती दूर होते. थोडक्यात रत्नांचा रंगोपचाराशी थेट संबंध आहेत आणि रंगोपचाराच्या माध्यमातून रत्ने आपल्याला फार मदत करतात. अशा पद्धतीनं रत्नांचा एक अनन्यसाधारण महत्त्व आपल्या जीवनामध्ये नक्कीच ठरतं. साधारणपणे जेव्हा आपल्याला रत्न वापरण्याची फार मोठी इच्छा होते तेव्हा आपण ज्योतिषाकडे जातो. पण ज्योतिषाकडे गेले असेल तरी त्याच्याबद्दलची आपली पूर्ण माहिती मिळत नाही. तो तुम्हाला एका विशिष्ट ग्रहाबद्दल बोलतो किंवा तुमची जन्मराशीनुसार तुम्हाला रत्न ठरवले जातात. पण त्याशिवाय पुढे जाऊन असं आहे की आज स्पर्धात्मक युग आहे. त्यामुळे बऱ्याच गुणांना आपल्याला सामोरं जावं लागतं. बरेच गुण आपल्यामध्ये आढळतात, बरेच गुण आपल्यामध्ये नसतात. पण ते सुद्धा आपल्याला एक त्या गुणांचा वाव द्यावा लागतो. अशावेळी काही अंतःप्रेरणा जागृत करण्यासाठी वेगवेगळ्या रत्नांचं जे महत्त्वसुद्धा आपल्या जीवनामध्ये फार मोठं ठरतं. तर अशावेळी प्रत्यक्ष ज्योतिषीच्या पत्रिकेपेक्षा हे रत्न कशा पद्धतीनं मदत करणार आहे हे जेव्हा आपल्याला उमजेल तेव्हा मग आपल्या विशिष्ट गुणांना आपल्याला वाव देता येईल. आपलं एक नवं रूप आपल्याला पाहता येईल. साधारणपणे तुम्ही बघितलं तर लक्षात येईल, एक साधा आपण नवीन कपडे जरी घातलं तर आपण उत्साही होतो. त्या कपड्यामध्ये तसं काय असतं का? तसं काहीच नाही. पण आपलं एक वेगळं रूप, एक आपली वेगळी प्रतिमा जेव्हा आपण आरशात बघतो तेव्हा आपण फार आनंदी होतो. नवीन कपडे जर घातल्यानंतर आपण एवढा आनंदी होत असेल तर आपल्या अंतःप्रेरणा जागृत करणारी जेव्हा रत्न तुम्ही धारण करणार तेव्हा तर निश्चितच तुम्हाला तुमच्यामधल्या गुणांचा एक नवं रूप तुम्हाला पाहायला मिळेल आणि हे प्रत्यक्ष आपलं एक व्यक्तिमत्व लोकांसमोर मांडण्यासाठी फार मदत करेल. तेव्हा रत्न निवडताना ते रत्न कशा पद्धतीनं मदत करणार आहे या गोष्टीचा म्हणजे माहिती होणं फार गरजेचे ठरते आणि त्यामुळेच आपलं एक नवं रूप आपण लोकांसमोर मांडू शकतो. रत्नांचा आपल्या व्यक्तिमत्वाशी थेट संबंध आहे आणि केव्हाही तुम्ही मला प्रश्न विचारा किंवा तुमची पत्रिका घेऊन या, मी त्याबद्दल मार्गदर्शन निश्चित करेन. पण माझं मार्गदर्शन हे नव्या पिढीला एक वेगळ्या माध्यमातून घेऊन जाणार आहे. मी जुनं शास्त्र खोडत नाही. जुनं शास्त्र निश्चितच चांगलं आहे. पण
युगाने युग किंवा पिढी दर पिढी त्याच्यामध्ये नव्यानं भर पडणं गरजेचं आहे. त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोनही बदलायला पाहिजे. या दृष्टिकोनातून निश्चित मी मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच करेन. साधारणपणे आपण रत्ने जेव्हा निवडतो तेव्हा एकूण 12 राशीची एकूण ही 9 रत्नं आहेत. तर प्रत्येक राशी जी आहे तर प्रत्येक राशीचं एक विशिष्ट असं रत्न ठरलेलं आहे आणि त्या राशीचे तेथे गुण असल्यामुळं ती रत्न त्याकरता फारच महत्त्वाची ठरतात. तर साधारणपणे आपण बघूया तर पहिली राशी येते ती मेष राशी. ही मंगळ ग्रहाची राशी आहे आणि या राशीकरता पोवळा रत्न हे फार महत्त्वाचं ठरतं. आणि या राशीचे लोक थोडे धाडशी असतात. हिम्मत या लोकांमध्ये एक प्रकारची हिंमत असते. दुसरी राशी आहे जी वृषभ राशी आहे, जी शुक्र ग्रहाची रास आहे. हे लोक फार महत्त्वाकांक्षी असतात आणि हिरारत्न यांच्याकरता फार उपयुक्त ठरतं. यानंतरची राशी येते ही मिथुन राशी येते. मिथुन राशी ही बुध ग्रहाशी संबंधित आहे आणि ही राशी थोडी विनोदी खेळकर वृत्ती असलेली पण त्याचबरोबर थोडी बऱ्याचपैकी ज्ञानी असते आणि बऱ्यापैकी हे लोक चलाखही असतात. त्यानंतरची राशी येते ही कर्क राशी येते. कर्क राशी ही चंद्रग्रहाशी संबंधित आहे. हे लोक भावनिक स्तरावर थोडं प्रभावी असतात आणि यांच्याकरता मोतीरत्न हे फार महत्त्वाचं ठरतं. यानंतरची राशी येते ही सिंह राशी येते. ही राशी सूर्यग्रहाची राशी असून या लोकांमध्ये करारीपणा असतो, हिंमतवान असतात, एक प्रचंड यांच्यामध्ये एक धाडस असतं. तर या लोकांकरता माणिकरत्न हे फार महत्त्वाचं रत्न ठरतं. यानंतरची राशी येते ही कन्या राशी. ही बुधग्रहाच्या प्रभावाखाली येऊन पाचरत्न यांच्याकरता फार महत्त्वाचं ठरते. हे लोक थोडे चिकित्सक असतात. यानंतरची राशी येते ही तुला राशी. तुला राशी ही शुक्रग्रहाशी संबंधित आहे आणि पुन्हा यांच्याकरता हिरारत्न महत्त्वाचं ठरतं. हे लोक थोडेसे भावुक असतात आणि मात्र खऱ्या अर्थाने प्रेमळ असा या लोकांचा एक सहवास असतो. याशिवाय पुढची राशी येते ती वृश्चिक राशी, जी मंगळ ग्रहाशी संबंधित आहे आणि पुन्हा पोवळा रत्न यांच्याकरता फार महत्त्वाचं ठरतं. हेही लोक धाडशी असतात. पुढची राशी येते धनु. धनु राशी ही पुष्कराज रत्नामुळं फार प्रभावी ठरते. गुरुग्रहाची ही राशी ज्ञानी असते. यानंतर येते मकर राशी. मकर राशी ही शनिग्रहाशी संबंधित आहे आणि यांच्याकरता नीलम रत्न फार महत्त्वाचं ठरतं. हे लोक थोडं सहनशीलता ठेवणारे असतात. यानंतरची ती कुंभ राशी ही सुद्धा शनिग्रहाशी संबंधित आहेत. मात्र हे शास्त्रज्ञ होण्याच्या चिकित्सक वृत्तीचे असतात, अतिशय हुशार असतात. यानंतर त्याचे मीन राशी. मीन राशी ही पुन्हा गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि ही लोकसुद्धा थोडी ज्ञानी असतात. अतिशय सातत्यानं काटक अशी आणि सातत्याने कार्यरत राहणारी ही यांच्याकरता पुष्कराज रत्न हे महत्त्वाचं ठरतं. अशा प्रकारे प्रत्येक राशीकरता विशिष्ट रत्न जरी ठरले असले तरी आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग निर्माण येतात ज्यावेळी आपल्याला आपल्या गुणाव्यतिरिक्त इतर गुणांचासुद्धा विकास करावा लागतो. अशावेळी बाकी काही रत्नसुद्धा तेवढीच महत्त्वाची ठरतात. अशा प्रकारे वेगळ्या राशीचे आपण गुण बघितलेत, त्यांचं रत्ने जाणून घेतलं आहे. यानंतर आपण पुढील भागापासून प्रत्येक राशी आणि त्याच्याबद्दलचं रत्न आणि त्यांचे गुण काय असतील याचा एक विचार लक्षात घेऊया. तर धन्यवाद.